नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी इथे दही घेतलेले आहे. ते कॉटनच्या कपड्यामधनं गाळून घेते. घट्ट बांधून ठेवते. त्याच्यावर जड दगड ठेवते आणि 5-6 तास बाजूला ठेवते. 6 तास झालेले आहेत. दह्यातनं पाणी निघालेलं आहे. इथे चक्का तयार झालेला आहे. आता फेटून घेते. 5-6 मिनटं फेटून घेतल्यावर त्यात पिठी साखर घालते आणि पुन्हा एकदा फेटून घेते. आता वेलची पावडर घालते आणि ड्रायफ्रूट्स घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. वाटीत काढून घेते. वरून ड्रायफ्रूट्स घालते. श्रीखंड तयार आहे. इथे आंबे घेतलेले आहेत. आंब्याचं साल काढून घेते. थोडेसे पिकलेले आहेत आणि थोडे आंबट आहेत. अशा प्रकारे सर्व आंब्यांचे सालं काढून घेते. चवीप्रमाणे गूळ घालते आणि आंब्यांना लावून ठेवते आणि बाजूला ठेवते. इथे एका भांड्यात सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत 6-7. एक छोटा चमचा मेथी आणि राई घालते आणि सगळं भाजून घेते. राई तडतडल्यावर बाजूला काढून घेते. इथे खोबऱ्यामध्ये काश्मीरी लाल मिरची आणि हळद घातलेली आहे. ते सर्व एकत्र मिक्सरमधनं जाडसर वाटून घेते. कढईत तेल घेतलेले. तेल गरम झाल्यावर त्यात राई, हिंग आणि कढीपत्त्याची पानं घालते आणि फोडणी परतून घेते. त्यानंतर गूळ लावून ठेवलेले आंबे घालते आणि 1 मिनिट परतून घेते आणि झाकण लावते. थोड्या वेळाने झाकण काढून मिक्सरमधनं वाटून घेतलेला जाडसर मसाला घालते आणि मिक्स करून घेते. आता थोडंसं पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि ग्रेव्ही आटेपर्यंत परतून घेते. घोटांचं सासव तयार आहे. इथे शिराळं घेतलेलं आहे. त्याचं साल काढून टाकते आणि त्याचे मोठे तुकडे करून घेते. अशा प्रकारे शिराळं कापून मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. इथे चण्याची डाळ 5-6 तास अगोदर भिजत घातलेली. कुकरमध्ये तेल घेतलेले आहे. त्यात 3 लसणीच्या पाकळ्या, एक छोटा चमचा राई घालते फोडणीला. त्यानंतर हिंग घालते. फोडणी परतून घेते. त्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्त्याची पानं घालते आणि कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. कांदा शिजलेला आहे. त्यात एक टोमॅटो घालते, बारीक चिरून घेतलेला. टोमॅटो परतून झाल्यावर शिराळ आणि चण्याची डाळ घालते आणि कांद्यावर परतून घेते. आता लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला घालते. थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेते. कुकरच्या 2 शिट्ट्या होऊन कुकर थंड झालेलं आहे. आता झाकण काढून घेते. चण्याची डाळ शिजलेली आहे. आता भाजीतलं थोडंसं पाणी आटून घेते गॅसवर ठेवून. वरून कोथिंबीर घालते. शिराळ्याची चण्याची डाळ घालून तिखट भाजी तयार आहे. इथे भांड्यामध्ये एक मोठा चमचा बेसन घेतलेलं आहे. त्यात थोडंसं ताक घालते आणि बेसन मिक्स करून घेते. त्यानंतर उरलेलं सगळं ताक घालते. हे घरी केलेलं ताक आहे. इथे लसूण, आलं आणि हिरवी मिरची चेचून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई, जिरं, कढीपत्ता, हिंग
आलं, लसूण आणि हिरवी मिरची चेचून घेतलेली घालते आणि परतून घेते. त्यानंतर थोडीशी हळद घालते आणि पुन्हा मिक्स करून घेते. आता बेसन मिक्स करून ठेवलेलं ताक घालते आणि ढवळत उकळी काढून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. ताकाच्या कढीला उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. ताकाची कढी तयार आहे. इथे बटाट्याची कापं घेतलेली आहेत. कापून पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत. त्यात चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर, हिंग, थोडीशी हळद घालते. बटाट्याच्या कापांना व्यवस्थित लावून घेते आणि 10-15 मिनटं बाजूला ठेवते. 15 मिनटानंतर प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे. तर बटाट्याच्या कापांना रवा लावून घेते. तव्यावर तेल ठेवले गरम करायला. त्यात बटाट्याची कापं फ्राय करायला ठेवते. बटाट्याची कापं झाकण लावून शिजायला ठेवते. एका बाजूने शिजल्यानंतर दुसऱ्या बाजूने शिजायला ठेवते. थोडंसं तेल घालते आणि पुन्हा झाकण लावून शिजून घेते. बटाट्याची कापं शिजलेली आहेत. बटाट्याची कापं तयार आहेत. इथं थोडंसं श्रीखंड ठेवलेलं, त्यात थोडंसं दूध घालते आणि मिक्स करून घेते. श्रीखंडाच्या गुठळ्या मोडून घेते. त्यात पिठी साखर आणि किंचित मीठ घालते आणि जायफळ किसून घेते. इथे पाण्यामध्ये केशर भिजत घातलेलं ते घालते आणि मिक्स करून घेते. पिऊष तयार आहे. ग्लासात बर्फाचे खडे घेऊन त्यात पिऊष घालते आणि वरून ड्रायफ्रुट्स घालते. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.